हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय मँग्रोव्ह बोर्ड वॉक. सकाळी लवकरच निघालेलो. कुमटाला नाश्ता करून आता होनावरला आलोय. होनावरला आहे मँग्रोव्हचा. बघू शकता तुम्ही, पूर्ण असं बोर्ड वॉक त्यांनी केलंय. 10 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. मजा येते. आज सकाळी लवकर आलं त्यामुळे गर्दी पण नाही आहे. लेस गर्दी आहे. म्हणजे थोडं फक्त शाळेचं पिकनिक आलं त्यामुळे नॉर्मल त्यांची गर्दी आहे. मागच्या वेळी आलो तेव्हा खूप गर्दी होती, कारण का आम्ही दुपारच्या टायमिंगला आलेलो आणि एवढे प्री वेडिंग शूट चालू होते इकडे, त्यामुळे नीट फोटो पण काढायला नव्हतं भेटत. त्यावेळी आलो आहे. आता फोटो बिटो एकदम आरामात काढायला भेटतील आम्हाला. सकाळी लवकर आलो त्यामुळे बरं वाटतं. बघू शकतो पूर्ण असं त्यांनी बोर्ड वॉक पूर्ण वुडनचं क्रिएट केलंय मँग्रोव्ह मध्ये. पण फोटो बिटो काढू आता मस्त. आणि प्लॅन चालू आहे परत आम्ही बोट राईडला पण जायचा प्लॅन चालू आहे. बघू, इकडनं बाहेर पडूनच बघू आता. आणि का ते होनावरच्या आपण शरावती रिव्हरच्या या साईडला आलोय. बोटिंग शरावती रिव्हरच्या त्या साईडला आहे. बघू, तिकडे पण जायचा प्लॅन चालू आहे. तर ते किती वाजतो बघू. तुम्हाला पण यायचं असेल ना, होनावर जवळ आहे इकडनं मला. होनावरने पण रेल्वे स्टेशन थोडं लांब आहे वाटतं, पण बस स्टँड जवळ आहे होनावरचं. मेन सिटी पासून जवळच आहे. तुम्हाला शरावती रिव्हर क्रॉस करून जरासं पुढे गेल्यावर होनावर बीच पण लागेल आणि हे पण समोरच आहे रस्ता. आम्ही इकडनं झालं की जाणार आहे तिकडे पण होनावर बीचला पण. तो बीच पण मस्त क्लीन आहे, पण एकदम म्हणजे तिथं चार्जेस आहेत बीच वरती एंट्री फी, पण बीच आहे ना एकदम क्लीन ठेवलाय त्यांनी. पण आता मँग्रोव्हच्या एंडला आलं. राऊंड आहे, कडनं कुठल्या पण साईडने जायचं आणि गोल फिरून असं राऊंड त्यांनी बनवलं मँग्रोव्हच्या मधोमध. म्हणजे काय केलं ना, एक नंबर केलंय.
मी आता आलोय इको बीच, होनावरच आहे. इको बीचला आलोय. हो, आता एकदम क्लीन बीच आहे. गर्दी एवढी नाही, मस्त क्लीन बीच आहे. पण आमचा आजचा प्लॅन नाही ते गोळ करायचा, समुद्रात जायचा प्लॅन नाही. असंच बघायला आलो इकडे. बोटिंग स्टेला गेलेलो, बोटिंगच्या अपोजिटलाच रोडला आहे. समोर आल्या तुम्हाला इको बीच दिसेल. मस्त आहे. पण नेक्स्ट टाइम कधी आलो गेलो तर आज बीचवर या. रात्री पण आम्हाला चालू आहे बीचला जायचं, ओम बीच, हाफ मून बीचला जायचा प्लॅन चालू आहे. बघू, जमलं तर जाऊ आपण त्या बीचला पण. त्या बीचवरनं आपण जाणार आहे ते बोटिंगला. बघ आता क्लीन किती आहे, एकदम साफसफाई एकदम ठेवली आहे बीचवर, मेंटेन एकदम. इको बीच होनावर, होनावरा, होनावरा. When your heart is broken, you simply cannot trust what your mind is telling you. This is what makes heartbreak so difficult to heal. Addicts know they're addicted. They know when they're shooting up. But heartbroken people do not. But you do now. But you do now. When your heart is broken, you simply cannot trust what your mind is telling you. फायनली पोचलोय आपण बोट राईडला. आणि आता आमच्या 6 जणांचे 1000 रुपये घेतले. आधी जास्त बोलत होता पण 1000 रुपये फायनल झालं. 1.5 तास फिरवणार आहे तो पाण्यामध्ये. हे व्ह्यू पॉईंट आहेत बोट मधले, म्हणजे पाण्यामधनं व्ह्यू पॉईंट आहेत.
तिकडे तिकडे नेणार आहे तो. बघू शकता ही बोट आमची चांगली आहे, बोट क्लीन आहे एकदम. पाणी पण मस्त क्लिअर आहे एकदम, पूर्ण खालची जमीन दिसते, एवढं क्लिअर आहे पाणी. खोल तर वाटत नाही का, एवढं दिसते म्हणजे खोल तर नाही आहे पाणी, पण अलाउड नाही पोहायला, त्यामुळे कोण नाही जाणार आहे. आता प्लॅनिंग होता पोहायला जायचा, पण अलाउड नसल्यामुळे कोण नाही जाणार आहे. आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, क्या भारी आहे. अजून आतमध्ये जाणार आहे आपण, तेव्हा आपल्याला बघायला भेटेलच बुलेट शॉट्स. आम्ही असं ट्राय केलं फर्स्ट टाइम, बोललं बघू कसं वाटतं. चांगलं वाटलं, मग आम्ही परत बोटीवर ट्राय केलं. Insta360 ची खासियत आहे, ऑल इन वन कॅमेरा आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढं फुटेज बघितलं सगळं मी Insta360 वरच काढलंय. व्ह्यू पण एकदम क्लासिक देतो, जे नॅचरल कलर आहेत, नॅचरल कलर शो करतो पूर्ण. तर आपण चाललोय ते हे लोटस असे पाण्यामध्ये पूर्ण लोटस आहे, त्या व्ह्यू पॉइंटला चाललोय. बोटीचा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल थोडा, इंजिनचा खूप आवाज येत होता, आम्हाला तर खूप येत होता. तेच फक्त सायलेंट पाहिजे होता इंजिन, बाकी काय ना. व्ह्यू बघू शकता, कडक वाटतंय. तुम्ही जरी आले ना तरी एकदा तरी इकडे बोट राईडला या, भारी प्लेस आहे एकदम. पूर्ण मँग्रोव्हच्या जंगलामध्ये घेऊन जातात, 1.5 तास तरी पकडून चाला म्हणजे मिनिमम. तर ते जवळजवळ 8 का 9 किलोमीटर आतमध्ये आहे. हे सगळं मॅनमेड आहे वाटतं, असं वाटतं, पण चांगलं बनवलं एक नंबर.
हे उलटा फिर बोलतो.